आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या विठ्ठलाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होताना आपल्याला पाहायला मिळतात की थेट दृश्य आपण पाहतो आहोत। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ही संपूर्ण महापूजा जी आहे ती आता संपन्न झालेली आहे। विठ्ठलाच्या गाभाऱ्यातली ही थेट दृश्य आहे। जिथं जिथं जो भाविक जो आहे तिथं उपस्थित आहे तो खरंच नशीबवान आहे। परंतु त्यासोबत या टीव्हीच्या माध्यमातून TV9 मराठीच्या माध्यमातून घरी बसून देखील तुम्ही या विठ्ठलाचं दर्शन घेताय। हा संपूर्ण सोहळा याची देही याची डोळा जो आहे तो आपल्याला अनुभवता येतोय, आपल्या मनामध्ये साठवता येतोय। सुंदर अशी ही दृश्य आहेत। ज्यावेळेला विठ्ठलाला तुम्ही पाहता त्यावेळेला विठ्ठलाचं वर्णन जे आहे ते आपण आपल्या शब्दांमध्ये करण्यात कुठेतरी असमर्थ आहोत। परंतु संतांनी जे आहेत ते आपल्या विठुरायाला त्यांनी अक्षरशः मनामध्ये ठेवलेलं होतं। संपूर्ण ते विठुमय झालेले होते, विठ्ठलमय झालेले होते आणि त्याच पद्धतीची भावना जी आहे ती प्रत्येक वारकऱ्याची झालेली असते। माऊली जे आहेत ते एकामेकांना हे वारकरी म्हणत असतात। कितीही थोर असेल, कितीही छोटा असेल, कितीही मोठा असेल, एकामेकांच्या हे पाया जे आहेत ते पडतात। वारकरी संप्रदाय जो आहे तो संपूर्ण याची एक वैशिष्ट्य जे आहे ते आपल्याला म्हणावं लागेल। कारण की प्रत्येक माणूस इथं स्त्री पुरुष नसतो, कुणीही कुठल्याही धर्माचा नसतो, जातीचा नसतो, भेदाभेद अमंगळ इथे असतं। फक्त एकच त्याच्यामध्ये म्हटलं जातं ती म्हणजे माऊली। एकामेकांना माऊली म्हटलं जातं आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पूजेनंतर आता वारकऱ्यांना जो आहे तो या संपूर्ण पूजेचा मान मिळतोय। हे वारकऱ्यांना देखील आता हे तुळशीचे हार जे आहेत ते परिधान केले जात आहेत। पती पत्नीने एकामेकांना जे आहेत ते हार परिधान करायचे असतात। कारण की विठ्ठल रुक्मिणीची ज्या वेळेला आपण पूजा करतो ती जोडप्यांच्या माध्यमातून होत असते। त्यामुळे एक जोडपं जे असतं ते राज्याचे प्रमुख असतात, मुख्यमंत्री असतात आणि तर दुसरं जे जोडपं असतं ते सामान्य वारकरी असतं आणि त्यांना ही पूजेचा मान मिळतो। इथं एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधी नतमस्तक झाले होते देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस, तर दुसरीकडे उगले दाम्पत्य जे आहे वारकरी दाम्पत्य आता विठुरायाच्या चरणी जे आहेत ते लीन झालेले आहेत। ही संपूर्ण पूजा आता संपन्न झाली असं म्हणावं लागेल। हा संपूर्ण दृश्य जे आहेत ते आपण पाहिलेले आहेत। खरं म्हणजे ज्ञानेश्वर सांगतात, हरपली सत्ता मुरोली वासना सावळियाची नयना दिसत असे, काय करू माय सावळा श्रीकृष्ण सांगितला प्रश्न निवृत्तीने। अशा पद्धतीनं याचा अर्थ असा आहे की त्या सावळ्याच्या मूर्तीला पाहिला आणि माझी वासना जी आहे ती मरून गेली, माझ्यावरती सत्ता लोप पावली। निवृत्तीनाथांनी त्यांच्याबद्दल सांगितल्यापासून मला काय ते कळत नाही। माझे पिता रुक्माईचा पती असलेल्या सावळ्या रूपाने मला एवढे मोहित केले आहे की शेजे बाजे वर पहुळलो तरी देखील तोच जाणवत राहतो, मी त्याच्यासोबत एकरूप झालो आहे असं ज्ञानेश्वर माऊली सांगतात। खरं म्हणजे ज्ञानदेवांनी असेल, तुकोबांनी असेल, विठ्ठलाचं जे काही वर्णन केलेलं आहे ते विठ्ठलाला अक्षरशः लागू पडतं। कारण की विठ्ठलमय जे आहेत ते हे संपूर्ण संत झालेले होते। या संत परंपरेच्या माध्यमातून ज्यावेळेला एक आध्यात्मिक बैठक जी आहे ती या संतांनी या महाराष्ट्राला दिलेली आहे। अक्षरशः लाखोंच्या संख्येनं हे वारकरी जे आहेत ते अक्षरशः हे वारकरी संप्रदायातलं आध्यात्मिक ज्ञान जे आहे ते घेऊन ते जगत असतात आणि त्याच माध्यमातून या संपूर्ण महाराष्ट्राला एक आध्यात्मिक जडणघडण जी आहे ती लाभलेली आहे। एक मोठी वारकरी संप्रदायाची ही परंपरा आहे। अक्षरशः याला खूप मोठा इतिहास आहे। संत परंपरेला एक मोठा इतिहास आहे। ही संपूर्ण आपण आत्ताची थेट दृश्य पाहतो आहोत ज्यावेळेला